प्रभू येशूच्या पवित्र नावात तुम्हा सर्वांना सलाम. जय ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे प्रियजनांनो. आणि म्हणून या समयाला ज्या देवाने ही वेळ दिलेली आहे त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आपण. कारण परमेश्वर खूप चांगला आहे, त्याची दया सनातनाशी आहे. आणि माझ्या प्रियजनांनो, या समयाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आज देवबापाने तुम्हाला आणि मला ही वेळ दिलेली आहे, त्याबद्दल आपण प्रभूचे उपकार मानूया. कारण तो खूप चांगला आहे. माझ्या प्रियजनांनो, आज आम्ही पाहत आहोत देवाच्या लोकांना की तुमचं आणि माझं जीवन सेफ राहिलेलं नाही आहे, आणि तुमचं आणि माझं देवबापाच्या या सॉलिस प्रवास सेफ राहिलेला नाही आहे. आणि म्हणून कधी काय होईल आम्हाला काही माहिती नाही. हालेलुया. आणि जगामध्ये पाहत आहोत देवाच्या लोकांना किती भयानक परिस्थिती चालू आहे, पाऊस चालू आहे, तुफान चालू आहे, आणि वारा आणि गडगडाट होत आहेत. तुफानाने लोक मरत आहेत, मरीने लोक मरत आहेत, पावसाने लोक मरत आहेत, ढगफुटीने लोक मरत आहेत. आणि म्हणून या समाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात देवाने ही वेळ दिलेली आहे, त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. या समाला आपण प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि काही वचनं मी आपल्या सर्वांसाठी वाचूया. आपण 22वा अध्याय प्रगटीकरण आणि 12व्या वचनापासून आपण पाहणार आहोत. परमेश्वर म्हणत आहे, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन असं आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणत आहे की पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. माझ्या प्रियजनांनो, जे काही आम्ही केलेलं आहे आम्हाला माहिती नाही. लहानपणापासून आमची रचना झालेली आहे. लहानपणी आम्ही लहान होतो, थोडंसं मोठे झालो, त्याच्यानंतर मोठे झालो, आणि आता आमचं जे वय आहे तिथपर्यंत देवबापाने आम्हाला सांभाळलेलं आहे. हालेलुया. आणि मग आम्ही रात्री काय भाजी केली, आम्ही काल काय काय केलं हे आम्हाला आठवत नाही आहे, परंतु देवाची नजर आमच्यावरती आहे. मातेच्या उदरापासून परमेश्वर देवबापाने या सॉलिस आम्हाला जसं घडवलेलं आहे, आमच्या जीवनातून काय काय झालेलं आहे, आमच्या मुखातून कोणते शब्द निघलेले आहेत, आम्ही काय काय केलं, याचा सर्व रेकॉर्डिंग देवाच्या हातात आहे. माझ्या प्रियजनांनो, हालेलुया. आणि म्हणून सैतानाने या जगात राहत असताना आमच्या डोक्यातून ही भीती दूर केलेली आहे की परमेश्वराला आम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. या पृथ्वीवर देवाने तुम्हाला आणि मला पाठवलेलं आहे. ख्रिस्तात माझ्या सर्व बहिणींनो आणि भावांनो, तुम्ही कोणत्याही या सॉलिड जातीच्या असा, कोणत्याही धर्माच्या असा, कोणत्याही पंथाच्या असा, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, तो परमेश्वर तुमच्या आणि माझी वाट पाहत आहे. आणि मग एक लक्षात ठेवा, या सॉलिड देवाचं वचन प्रगटीकरण 22:12 म्हटलेलं आहे की पहा मी लवकर येतो आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे, माझ्याजवळ पगार आहे. या पृथ्वीवरती देवाच्या लोकांना जसं आम्ही काही केलेलं आहे त्याचा सार येणाऱ्या दिवसांमध्ये देवाच्या लोकांना आम्हाला त्याचं बक्षीस भेटणार आहे. जर आम्ही चांगलं केलेलं आहे तर स्वर्ग आमच्यासाठी आहे, जर आम्ही वाईट केलेलं आहे तर या सॉलिड जीसस नेम. हालेलुया. देवाच्या लोकांना परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे, आणि म्हणून तो येण्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला आमचा मार्ग सुधारायला पाहिजे आहे. तुमचा आणि माझा मार्ग तयार करायचा आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. आणि म्हणून तुमचं आणि माझं जीवन देवाच्या लोकांना एक निघून जात आहे. तुमचं आणि माझं आयुष्य निघून जात आहे. तुमचं आणि माझी वेळ या जीवनातून निघून जात आहे, आणि अशा ठिकाणी तुमचं आणि माझं जाणं होत आहे की जिथून परत येणार नाही. हालेलुया. मरण एक असं ठिकाण आहे, मरण एक असं ठिकाण आहे की जिथून देवाच्या लोकांना कधीच पुन्हा येता येणार नाही. हालेलुया. आणि एक देवाच्या लोकांना सेवक होते परमेश्वर देवबापा या सॉलिड जीसस नेम. हालेलुया. आणि एक देवाचे दास होते, आणि ते देवाचं वचन सांगत असताना, आणि ते खूप देवाच्या सामर्थ्याने देवाच्या मंदिरामध्ये देवाचं वचन सांगत होते, आणि कितीतरी लोक त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकत होते प्रियजनांनो. आणि मग एक जवान मुलगा त्या ठिकाणी होता, आणि देवाचे दास प्रीचिंग करत असताना खाली उतरले, आणि ते देवाचे दास त्या भावाला जाऊन म्हटले, प्रभू येशू आज तुला बोलावित आहे, येशू ख्रिस्त तुझ्यावर दया करत आहे, येशू ख्रिस्त तुझ्यावरती प्रेम करत आहे, तू आपलं जीवन येशूला देशील काय? आणि त्यावेळेला तो मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला का मला येशूची गरज नाही आहे, मी ताकदवान मुलगा आहे, मला कोणत्या देवाची गरज नाही, या पृथ्वीवर देव नाहीच आहे. आणि तो निघून गेला देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि हे जे काही दास होते देवाच्या लोकांनी या सॉलिड जीसस नेम, हे दास देवाच्या लोकांनी खिन्न झाले, आणि पुन्हा एकदा हे पुलपीठवर आले, आणि त्यांनी देवाचं वचन चालू ठेवलं, आणि सभा संपलेली अशी आहे. आणि मग सभा संपल्याच्या नंतर ज्या आयोजकांनी त्यांची मीटिंग ठेवली होती त्या सेवकांना पुन्हा रात्री फोन आला की पालक साहेब आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. ते म्हटले काय झालेलं आहे? आणि मग त्यांनी सांगितलं की ज्या मुलाला तुम्ही चर्च चालू असताना विचारलं की प्रभू तुझ्यावर दया करत आहे, देवबाप तुला आशीर्वादित करत आहे, त्यावेळेला देवाला मग तू नाकारलेला असा आहेस. आणि त्या मुलाचा अपघात झालेला आहे, काहीतरी पैप त्याच्या अंगावरती पडले,
तो काम करत असताना आणि तो आता फार भयानक परिस्थितीमध्ये आहे, आपल्याला भेटायला जायचं आहे. आणि जसे हे दास आणि देवाच्या लोकांना ते आयोजक त्या ठिकाणी चाहत आहेत आणि मग तो जो मुलगा, ज्या मुलाने प्रभू येशूला नाकारलं, तो रडत होता आणि तो म्हणत होता की मला या आगीतून बाहेर काढा, मला या अग्नीतून बाहेर काढा. या सॉलिस इथं मला त्रास होत आहे, या ठिकाणी मला फार वेदना होत आहे, या ठिकाणी मी अग्नीत जळत आहे, मला वाचवा, मला वाचवा. पास्टर साहेब मला वाचवा, पाळक साहेब मला वाचवा, कारण या ठिकाणी फार मला त्रास होत आहे. हालेलुया. आणि मग त्या देवाच्या दासाने पाहिले की हे कुठं जळालेलं नाही आहे आणि हा असा काय म्हणत आहे की मी अग्नीच्या या सॉलिस अग्नीने मी जळत असा आहे. आणि मग त्यांनी पाहिलं की त्याच्या अंगावरती फक्त पाईपच पडले होते, परंतु कुठलाही अग्नी त्याच्या शरीराला लागला नव्हता. देवाच्या प्रियजनांनो, हालेलुया. आणि मग तो साक्ष सांगत आहे या सॉली जीसस नेम, आणि त्या देवाचे दास सांगत आहे की मी माझ्या डोळ्याने पाहिलं या सॉली जीसस नेम की त्या ठिकाणी फार भयानक अग्नी चालू होता, त्या भयानक अग्नी तो जळत होता माझ्या प्रियजनांनो. आणि मग तो म्हणत होता की मला क्षमा करा या सॉली जीसस नेम, मला क्षमा करा, माझ्याकडून चुकलेला असा आहे. आणि त्यावेळेला वेळ निघून गेलेली आहे. म्हणून तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की या पृथ्वीवरच देवाच्या लोकांना जर आम्हाला काही करायचं आहे, जर आम्हाला क्षमा मागायची आहे ते या पृथ्वीवरच आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांना लवकरच प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, लवकरच आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे की जिथून परत येणं होणार नाही आहे. तुमचं आणि माझ्या आयुष्याचा एक एक क्षण निघून चाललेला आहे, तुमच्या आणि माझ्या आयुष्य देवाच्या लोकांना निघून चाललेलं आहे. माझ्या प्रिय या सॉलेस मला पाहणाऱ्या प्रत्येक बहिणी, प्रत्येक भावा, येशू प्रभूच्या नावात आज देवबाप तुमच्यावरती दया करत आहे. आणि आम्ही कुठं जाणार आहोत, आमचं काय होणार आहे, मरणाच्या नंतर आम्हाला काय विचारण्यात येणार आहे, तर मरणाच्या नंतर आमचा न्याय होणार आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, कालपर्यंत आम्ही काय केलेलं आहे हा सर्व हिशोब देवाजवळ आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे या सॉली जीसस नेम, आज आम्ही पाहत आहोत प्रत्येकजण आपापल्या मार्गात आहे, प्रत्येकजण आपल्या कामात आहे, प्रत्येकाला आपापल्या कुटुंबाचं पडलेलं आहे, प्रत्येकाला आपापल्या कामधंद्याचं पडलेलं आहे. सैतानाने त्याला गुंढळलेला असं आहे. विचार करा, आज जे तुमचं आयुष्य आहे, आज तुमचं जे वय आहे देवाच्या लोकांनो, ते वय निघून चाललेलं आहे. थोड्या वेळाने काय होणार आहे तुम्हाला आणि मला काहीच माहिती नाही. आणि मग अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत का जिथून परत येता येणार नाही माझ्या प्रियजनांनो. आणि म्हणून प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात यास आम्हाला देवाचा दास येण्याने मी तुम्हाला सांगत आहे, आपलं जीवन सुधारा, आपले वर्तणूक सुधारा. परमेश्वर लवकर येत आहे. पापापासून मागे फिरा, पश्चाताप करा, कारण परमेश्वर प्रगटीकरणात 22 अध्याय आणि 12व्या वचनात म्हटलेलं आहे की पहा, परमेश्वर या सॉलिस म्हणतो की पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. जर आम्ही पाप केलेलं आहे तर पापाचं वेतन मरण असं आहे. आणि जर पाप आमच्या जीवनात आहे तर या सॉलिस त्या नरकाच्या त्या ठिकाणी आम्हाला जावं लागणार आहे. ते नरक फार भयानक आहे. असं लिहिलेलं आहे की ते रात्रंदिवस अग्नीत मनुष्य जळत आहे, रात्रंदिवस त्या अग्नीच्या सरोवरात मनुष्य पडत आहे, रात्रंदिवस त्या ठिकाणी देवाच्या लोकांना फार क्लेश होते, लोक रडत आहेत. कितीतरी तुम्ही यूट्यूबवर पहा, नेटवर तुम्ही या सॉलिस तुम्ही मागवा की नरक आणि या सॉलिस नरक आणि स्वर्ग आहे. देवाच्या लोकांनो, नरकाच्या व्यातना इतका भयानक आहेत की आपण एखाद्या ठिकाणी पाहते इतक्या कुजलेलं वास, इतक्या कुजलेलं एखाद्या आपण जाताना रस्त्याला एखाद्या जनावर मेलेलं आपण पाहत आहे, त्याचं किती दुर्गंधी येते. आणि असे कितीतरी या सॉलिस असे भयानक असे घाणेरडे वास आणि किरडे, आणि त्या ठिकाणी त्याचं वर्णन आपण करू शकत नाही आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, या सर्वांपासून वाचायचं असेल तर देव आमची वाट पाहत आहे. त्या सार्वकालिक जीवनात परमेश्वर देवबाप आम्हाला घेऊन जाणार आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, तो लवकरच येत आहे. आम्ही पाहत आहोत उन्हाळ्यात पाऊस होत आहे, पावसाळ्यात हिवाळा येत आहे, हिवाळ्यामध्ये ऊन पडत आहे, सगळं ऋतू बदलत आहे, सर्व वातावरण बदलत आहे. माझ्या प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. तुम्हाला आणि मला देवाच्या हातात पडायची गरज आहे माझ्या प्रियजनांनो, कारण परमेश्वर म्हणतो की पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे जर बापाने पाप केलेला आहे तर लेकरांना फेडावा लागणार नाही. हालेलुया. लेकराने पाप केलेला आहे तर बापाला फेडावा लागणार नाही. आणि त्यावेळेला आम्ही म्हणू शकत नाही देवाच्या समोर की माझ्या लेकरांमुळं मला असं झालं, माझ्या नवऱ्यामुळं देवा मी तुला वेळ देऊ शकले नाही, माझ्या बायकोमुळं मी तुला वेळ देऊ शकलो नाही, माझ्या कुटुंबामुळे मी तुला वेळ देऊ शकलो नाही. देवाच्या लोकांना हालेलुया. आणि म्हणून या समाला तुम्हाला आणि मला गरज आहे देवाच्या सामर्थ्यात राहायची. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. देवाच्या प्रियजनांनो, प्रभू येशूवरती विश्वास ठेवा. तुम्ही ज्याही ठिकाणी असाल त्या ठिकाणी देवाच्या लोकांना आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताला घ्या आणि देवाचं गौरव आपल्या जीवनात पहा. तो देवबाप तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून या समयाला आज आम्ही पाहत आहोत कितीतरी लोक अशा आहेत की देवाच्या लोकांना फार भयानक परिस्थिती पडलेली आहे, फार भयानक
वातावरण निर्माण झालेलं आहे. लोक सेफ राहिलेले नाही आहे. लोक अजिबात देवाच्या लोकांना आमचं जीवन आशीर्वादित राहिलेलं नाही आहे. कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अचानक चालता चालता पूर येत आहे, अचानक चालता चालता वारा येत आहे, तुफान येत आहे आणि लोक मरत आहे आणि आमच्या डोळ्याने आम्ही पाहत आहोत की हा काय प्रकार चालू आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आमच्या घरात जर आशीर्वाद पाहिजे, आमच्या घरात जर सेफ्टीपणा पाहिजे, तर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात कार्य करणार आहे. म्हणून माझ्या भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. तयार राहा त्याच्या आगमनासाठी आणि आपलं जीवन या सोलीस आपल्या येशूच्या हातात द्या. चला आपण या सामाला आपण प्रार्थना करू. परमेश्वर देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुला धन्यवाद देते. जे मला पाहत आहेत, ऐकत आहेत, पवित्र आत्म्याच्या नावात माझा मीपणा नष्ट होऊ दे. प्रभू येशू, तुझ्या प्रगटीकरणात, तुझ्या बायबलमध्ये पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे प्रगटीकरण 22:12 की तू म्हणतो की पहा मी लवकर येत आहे आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन असं आहे. आणि म्हणून या पृथ्वीवर जे बापा जे आम्ही केलेलं आहे, जर चांगलं आम्ही केलेलं आहे तर स्वर्ग आमच्यासाठी आहे, परंतु वाईट जर आम्ही केलेलं आहे तर दे बापा फार पस्तावा आम्हाला करावा लागणार आहे आणि त्यावेळेला वेळ निघून जाणार आहे. आजच वेळ आहे. जे मला पाहत आहेत, ऐकत आहे त्यांच्यावरती देवा तुझा आशीर्वाद असू दे आणि आत्मिक जीवनात तेव्हा त्यांनी स्वतःला ओळखावं. आत्मिक जीवनात दे बापा त्यांचे नेत्र तुझ्याकडे लागले जावं आणि त्यांना विचार तू दे बापा दे की परमेश्वर दे बापा आमचं जीवन हे जे काय आहे याच्यावरती अधिकार कोणाचा आहे. आणि म्हणून या सामाला प्रभू तू दया कर आणि देवा तुझं गौरव हो दे. येशू प्रभूच्या नावात त्यांच्या घरात देवा तुझी शांती असू दे, यांच्या घरात देवा तुझं सामर्थ्य असू दे आणि प्रभू येशूच्या नावात सैतानाच्या सर्व वाईट गोष्टीपासून यांचा तू सांभाळ कर आणि आत्मिक जीवनात यांची उन्नती कर, कारण तू लवकर येत आहे. आणि म्हणून दे बापा येशू प्रभूच्या नावात देवा आम्ही तुझ्या पवित्र हातात पडावं म्हणून तू सहाय्याने मदत कर. तू दया केलीस, आम्ही तुला धन्यवाद देत आहे. येशू प्रभूच्या नावात देवा पा यांच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत देवा तुझा आशीर्वाद असू दे. तू दया कर आणि देवा तुझं गौरव हो दे. येशू प्रभूच्या सामर्थ्यशाली नावात आमेन, आमेन, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. जागृत राहा, तयार राहा, हुशार राहा, कारण प्रभू येशू लवकरच येत आहे. आमेन.